गुड मॉर्निंग. चला आता आपण क्लास 7चा मराठी मीडियमचा 5वा लेसन परिमेय संख्या व त्यावर क्रिया हा चॅप्टर घेत आहे. त्यामध्ये काही थोडे कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे काय, परिमेय संख्या म्हणजे काय. चला आता आपण पहिले नैसर्गिक संख्या बघू. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर्स म्हणतात. ओके, 1 2 3 4 5 यासारख्या मोज संख्यांना नैसर्गिक संख्या समूह तयार होतो. नैसर्गिक संख्या कशासाठी वापरतात, माझ्याकडे 10 ऍपल आहेत किंवा माझ्या क्लासमध्ये 20 मुले आहेत, समजलं. असं आपल्याला रेग्युलर यूज करण्यासाठी मी हे घेतलं 2 3 असं यूज करण्यासाठी म्हणजे मोजण्यासाठी नैसर्गिक संख्या यूज करतो. पूर्ण संख्या कशाला म्हणायचं, जे 1 2 3 आहेत असंख्य नंबर झाले ना, 0 जर ऍड असेल तर त्याला पूर्ण संख्या म्हणायचं. नैसर्गिक संख्या समूहात 0 या संख्येचा समावेश केल्यास पूर्ण संख्या समूह तयार होतो. समजलं. नैसर्गिक संख्या 1 पासून स्टार्ट होते असंख्य नंबर पर्यंत. पूर्ण संख्येमध्ये काय होतं, फक्त 0 ऍड होतं, त्याला पूर्ण संख्या म्हणायचं. आणि पूर्णांक संख्यामध्ये निगेटिव्ह नंबर, 0, पॉझिटिव्ह नंबर यासारख्या ऋण संख्या, 0, धन संख्या यांनी तयार होणाऱ्या संख्येना पूर्णांक संख्या समूह तयार होतो. समजलं. पूर्णांक संख्येला काय म्हणायचं, इंग्लिशमध्ये इंटिजर्स. इंग्लिश मीडियमच्या पण मुलांना पाहू शकता तुम्ही व्हिडिओ, समजावून घेण्यासाठी मराठीमध्ये. नैसर्गिक संख्येला नॅचरल नंबर, पूर्ण संख्येला होल नंबर, पूर्णांक संख्येला इंटिजर नंबर. लिहून घ्या डेफिनेशन, स्क्रीनशॉट मारा आणि लिहून घ्या. आपण मी पुढचं घेते. आता परिमेय संख्या आणि 1-2 पॉइंट घेऊ आणि आपण आपल्या लेक्चरला सराव संचला स्टार्ट करू. ओके, समजलं. नैसर्गिक संख्यामध्ये 1 पासून स्टार्ट होती पूर्ण संख्या, 0 ऍड केलं की ती पूर्ण संख्या होती. पूर्णांक संख्येमध्ये 0, निगेटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह नंबर, त्याला पूर्णांक संख्या म्हणायचं. आता काय, अजून एक पॉइंट आहे परिमेय संख्या. समजलं. परिमेय संख्येला इंग्लिशमध्ये काय बोलतात, नॅचरल नंबरचं. दुसरा कुठला पॉइंट आहे, परिमेय संख्या. परिमेय संख्येला काय म्हणायचं, नॅचरल नंबर. परिमेय संख्या कशा असतात, परिमेय संख्या अंश आणि छेद या स्वरूपात लिहितात. परिमेय संख्या कशाच्या स्वरूपात लिहितात, अंश आणि छेद. ओके, परिमेय संख्या. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय आहे, 1. ओके, नैसर्गिक संख्या म्हणजे मी सांगितले सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही. पूर्णांक संख्या लहान सांगता येईल का, इकडे निगेटिव्ह असंख्य नंबर असतात. सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही. एवढे पॉइंट लिहून घ्या. समजलं. परिमेय, नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, काय काय सांगितले कन्सेप्ट. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे काय, परिमेय संख्या म्हणजे काय माहिती पाहिजे. ओके, ठीक आहे. डस्टर कहाँ गए. ओके,